नमस्कार. आज आपण आलो आहे तुंग या किल्ल्यावर. तुंग हा किल्ला मावळ तालुक्यामध्ये येतो, जिल्हा पुणे. किल्ला चढण्यासाठी सोप्या श्रेणीमध्ये आहे. जरी या किल्ल्याचे नाव कठीणगड असले तरी एवढाही कठीण नाही. आणि आता आपण आलो आहे बालेकिल्ल्याच्या पाठीमागच्या बुरुजावर आलो आहे. आणि पाठीमागं जर पाहिलं माझ्या तर हा दिसत आहे तिकोना किल्ला. अतिशय सुंदर हा किल्ला आहे. प्रत्येकाने या ठिकाणी जरूर हा किल्ला पाहण्यासाठी आलं पाहिजेत. व आपण ज्या ठिकाणी आता उभा आहे त्या ठिकाणी येण्यासाठी मार्ग खडतर आहे व अवघड आहे. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी बिलकुल येण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर पाठीमागं पाहिजे तर आपल्याला पवना धरणाचा अतिशय विहंगम असे दृश्य पाहायला भेटते. तसेच लोहगड विसापूरची जोडगोळी आहे. माझ्या पाठीमागे या बाजूला पाहिलं तर मोरगिरी किल्ला आहे, विसापूर किल्ला आहे. असे ऐतिहासिक किल्ले या गडावरून पाहायला भेटतात. तसेच या बाजूला मुळशी धरण व आपला कैलासगड हा किल्ला आहे, घनगड, तसेच तैलबैला आणि या लोहगड विसापूरच्या आजमाची या पठारावर आपल्याला मनोरंजन आणि श्रीवर्धन हे 2 किल्ले आहेत. तर चला सफर करू किल्ले तुंगाई. तर विसापूर महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मोगलांना दिले त्या किल्ल्यामध्ये या तुंग किल्ल्याचा समावेश होतो. हा लोणावळा या रस्त्याने सरळ जायचं आहे किल्ले तुंग. गडावर पोचल्यानंतर प्रथम आपणाला हनुमानरायाचे मंदिर लागते. या ठिकाणी किल्ल्याची पूर्णतः माहिती देण्यात आली आहे. आपण आता या ठिकाणी समोर गाडी पार्किंग केली आहे व गाडी पार्किंग करून आपण वरती गडाच्या दिशेने जात आहे. थोडं पुढं आलो की आपण या ठिकाणी पाहिलं तर ही एक समाधी आहे आणि ह्या अशा विरगळी व्यवस्थित इथं ठेवलेल्या पाहायला भेटत आहे. व या वरील बाजूस सर्व ह्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. आता आपण पाहिलं तर ही इथून सुरुवात आहे. किल्ल्याचे पूर्णतः रिस्टोरेशनचे काम चालू आहे. 5 मिनिटात आपण या हनुमानरायाच्या मंदिरापर्यंत पोचून गेलो. आपण हनुमानरायाचे दर्शन घेतले आणि या ठिकाणी जर पाहिलं या ब्रिटिशांनी पायऱ्या फोडलेल्या आहेत. इथं याचे निशाण आपल्याला इथे दिसतात. हे बघा, इथं माहितीसुद्धा देण्यात आली. आता या ठिकाणी या जरा थोड्या प्राचीन पायऱ्या आहेत. असा तुंगचा भाग, समोर मोरगिरी किल्ला, या ठिकाणी बुरुज आहे. असा जाण्यासाठी मार्ग आहे, तो सुद्धा आपण दाखवू. या ठिकाणी असं हे रेलिंग लावलं आहे. आपण हे पाण्याचं टाकं आणि ते भुयार पाण्याच्या अगोदर आपण या उजव्या रस्त्याने सरळ जाणार आहोत. अपरिचित पाण्याचं टाकं पाहण्यासाठी. तुंग किल्ल्यावरील 4 खांबी पाण्याचं टाकं आहे. हे पाणी पाहिलं आतमध्ये तर जबरदस्त, अजूनसुद्धा भरपूर प्रमाणात पाणी इथं आहे. या आतमध्ये आपण आता या पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहोचून गेलो आहे. हे पहा, तो एक, हा एक, हा पाठीमागे एक आणि समोर एक, असं हे 4 पाण्याचं टाके आहे तिथं. पाण्याचं टाकं पाहिलं आणि ही एक अशी गुहा समोर लक्ष ठेवण्यासाठी असणारी ही एक गुहा आहे. पाहू शकतो आपण गडाचा हा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाला जीबी रचनेचा हनुमानद्वार का बोलले जाते, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर हनुमानरायाचे आपणाला शिल्प पाहायला भेटते. असा हा भव्य दरवाजा आहे. जीबी दरवाजातून आपण या अशा इथून जाऊन इकडे जायचे. हनुमानाचे शिल्प इथं आहे, ते पाहून आपण आता वर गडाच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी वर्षभर पाणी असतं, परंतु ते पिण्यायोग्य पाणी नाही. त्याच्यामुळं ते आपण वरती जे पाण्याचं टाकं आहे तिथून पाणी भरून घेऊ. हा बालेकिल्ल्याचा भाग. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला आपणाला हे गणेश मंदिर पाहायला भेटतं. सुंदर असं गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिरात दर्शन घेऊन आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. साधारण पायथ्यापासून पाऊण तासामध्ये आपण आता इथपर्यंत पोचून गेलो.
त्या ठिकाणी दिसत आहे आपणाला बालेकिल्ला. वाड्याचे अवशेष आहेत. याही बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. हे परंतु हे बघा ते पाण्याचे टाक आहे. आपण त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. त्या हनुमानाच्या मंदिरापासून गड चढण्यास सुरुवात केली होती. पूर्णतः आपण हे असं करत ती पाण्याची टाकी बघितली. परत नंतर पुढे आल्यानंतर सर्व वास्तू पाहत आपण गडमाथ्यावर पोचून गेलो. पायथ्यापासून गडमाथ्यावर येण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. गडमाथ्यावर आपण पोचून गेलो. गडमाथ्यावर पोचल्यानंतर आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर आहे हे पाहू शकतो आपण. असं या ठिकाणी मंदिर आहे. आपण आता आज जाऊन दर्शन घेऊ. पोचून जातो आपण इथं तुंगाई मातेच्या मंदिरापाशी. गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे हे. जे पाठीमागच्या बाजूस बुरुज त्या ठिकाणी पाहू शकतो आपण. एक वाड्याचे अवशेष दिसत आहेत गडाच्या पाठीमागच्या बाजूला आणि चौथारा दिसतोय त्या ठिकाणी बुरुज आहे. परंतु आपण जाण्यासाठीचा मार्ग कुठून आहे तो पाहू आणि तो सुद्धा करून येऊ. हे एप्रिल महिना चालू आहे. सकाळच्या आता 10:30 वाजत आले. आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. आता आपण आता हे जे पाण्याचं टाकं आहे ते पाहू. जवळच इथून पुढं आणि वर्षभर असतं पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे. खूप मोठं आहे पाण्याचं टाकं आहे हे. आपण आता पाण्याचं टाकं पाहिलं आणि या पाण्याच्या टाक्यापासून हा जो रोड गेला आहे तो रोड गेला आहे. तो मगाशी मी बालेकिल्ल्यावरून जो बुरुज दाखवला पाठीमागचा त्या बुरुजावर जाण्यासाठी हा रस्ता आहे. थोडासा कठीण आहे परंतु जाता येतं. थोडं पुढं आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटतं. अरे वा, हे पाण्याचं टाकं आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं नव्हतं. हे आता आपणाला अशा पद्धतीनं पाण्याचं टाकं माहीत झालं. आपण ह्याच्या पुढं जो लास्टला बुरुज आहे तो पाहून येऊ. थोडासा इथं जरा अवघड रस्ता आहे. पावसाच्या दिवसात या बाजूला येऊ नका. पाहू शकतो आपण खाली पूर्णतः दरी आहे आणि अतिशय काळजीपूर्वक जायचं इथनं. चप्पल वगैरे घातली असेल तर या बाजूला आला नाही तरी चालेल. अति सावधगिरीने यायचं इथे. खूप हे बघा बालेकिल्ल्याच्या बरोबर पाठीमागं हा बुरुज आहे. इथं हे बघा अवशेष चौतऱ्याचे वाड्यांचे अवशेष आहेत तिथं. थोडा अवघड आणि रिस्की पॅच आहे. सावधगिरीने या आणि तर आला नाही तरी चालेल. तर चला हां हा जो पहिला वाड्याचे इथं अवशेष एक चौकोन वाड्याचं ते पाहायला भेटतं व्यवस्थित असा. आणि पाठीमागच्या बाजूला एक आहे. असे 2 इथं वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. आता आपण ते पाण्याचं टाकं पाहिलं, बालेकिल्ला पाहिला, बालेकिल्ल्याच्या पाठीमागं असणारा बुरुज पाहिला व हे सर्व पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. ही पाहू शकतो अशी तटबंदी वगैरे ह्या बाजूला आहे. आपण इथं पाहिलं तर कचेरीची ज्योती येते. हे बघा वाडी येते. समोर ही माची पाहायला भेटते. पहिला दरवाजे, हा दुसरा दरवाजा हनुमान दरवाजा आणि त्याच्या समोर जर पाहिलं तर आपणाला 2 बुरुज पाहायला भेटतात. पावसाच्या दिवसात त्या ठिकाणी झाडे असते त्यामुळे दिसत नाहीत. आता उन्हाळ्यामुळं पूर्ण सर्व वास्तू पाहायला भेटतात आपणाला. आणि पहिला दरवाजा आहे हा
या पहिल्या दरवाजातून आपण आता पाठीमागची माची आहे ती पाण्यासाठी जाते. चला आपण आता त्या समोरच्या माचीवर जाऊ. जाण्यासाठी थोडासा अवघड आहे रस्ता, सावध जायचं आहे. हे बघा असं अतिशय काळजीपूर्वक यायचं आहे. या ठिकाणावरून बारीक रस्ता आहे. दोरी लावली आहे, जिथं अवघड आहे त्या ठिकाणी दोरी लावली आहे, त्यामुळं जाण्यासाठी अडचण येत नाही. असं जायचं बघा इथून. आणि आता आपण मगाशी तिथं वरती होतो, वरच्या या माचीवर. हा थोडासा अवघड रस्ता आहे आणि या अशा अवघड रस्त्यातून अतिशय सावधगिरीने आणि काळजीपूर्वक यायचं आहे. हे पाहू शकतो इथं अशी हे शौचकूप आहे, ते पाहू शकतो. हे प्राचीन शौचकूप इथं आहे आणि बुरुज आहे लास्टला या माचीवर. पावसाच्या दिवसामध्ये थोडीशी रिस्क आहे, परंतु नंतर येऊ शकतो आपण, फक्त स्वतःच्या जबाबदारीवर आणि काळजीपूर्वक यायचं आहे. हे पाहता अंतिम भागात जी भुयार आहेत ही इथं खाली आहेत, ती आपण आता करणार आहोत थोड्या वेळाने. गडावरील आता या माचीच्या भागात आपण आलो आहे. या ठिकाणी येण्यासाठी मार्ग खडतर आहे. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी बिलकुल येऊ नका. इतर वेळेस आपण येण्यासाठी मार्ग आहे, परंतु स्वतःच्या काळजीवर या, स्वतःची काळजी घेऊन या. जर आलं नाही तरी चालेल. या ठिकाणी एक पावसाळी पाण्याचा टाक आहे, हा माचीचा भाग आहे. तिथं मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्या वगैरे पाहायला भेटतात आणि या ठिकाणावरून आपल्याला लोहगड विसापूर किल्ले व्यवस्थित पाहता येतात. तुंग किल्ल्याचा हा पहिला दरवाजा आहे. सकाळी आपण 9 वाजता ट्रेक चालू केला होता, आता 12 वाजत आले व पूर्ण किल्ला पाहून आपण आता खाली पोहोचून जातो आहे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याला असणार आहे. आता हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आपण जाऊ. बघा हनुमानरायाचे मंदिर आहे गडाच्या पायथ्याला. नक्की या ठिकाणी पहिल्यांदाच दर्शन घ्यायचं आणि गडावर आपली गडफेरी चालू करायची. समोर जर पाहिलं ते आहे हनुमान मंदिर. तुंग किल्ल्यावर जाण्यासाठी वाट जिथं आहे ती, आणि त्या ठिकाणापासून 15 ते 20 मिनटात जंगलामध्ये यायचं आहे आपणाला. नैसर्गिक भुयार एक ह्याच्यात पाणी साठलं, ह्याच्यात काळसतल्या ह्याच्यात. तर आपण या भुयारात या भुयारामध्ये आपण आज जाणार आहे. आणि महिला ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बघा, अभिजित सर. तर खूप मोठी रूम दिसते भुयारामध्ये. हे बघा इथं बेडूक ना वेगळ्याच प्रकारचं इथं आहे व इथं खूप मोठ्या प्रमाणात बेडकं पाहायला भेटतात. हे बघा या भुयारांची सफर करण्यासाठी आपणाला स्थानिकांची गरज घेणे खूप गरजेचे आहे व आपण या ठिकाणी येण्यासाठी सोबत 5 ते 6 जणांचा ग्रुप असेल तरच या ठिकाणी प्रयत्न करा, अन्यथा या ठिकाणी बिलकुल येऊ नका. 4 भुयारांपैकी या भुयारामध्ये आपणाला येता येते, बाकीच्या 3 भुयारांमध्ये जाता येत नाही. आणि आता हवा लागण्यास सुरुवात झाली आपणाला. जागा मोकळी जागा बहुतेक इथं धान्य साठवण्यासाठी किंवा खजिना लपवण्यासाठी जागा असावी. तर भुयार पाहून आपण सुखरूप बाहेर आलो. 250 फूट
आपण आत गेलो होतो. ही भुयारे नक्की पहा, परंतु सोबत कोण असेल तर. या भुयारांची सफर खूप आव्हानात्मक होते व अनेक आव्हाने पार करून आपण शेवटी 4थ्या भुयारापाशी पोहोचलो. या भुयारामध्ये थोडे आत जाता येते. पाणी 4 नंबरच्या भुयारापर्यंत आपण आता आलोय. 4 नंबरचा भुयार आहे. आपण आता या 4 नंबरच्या भुयारामध्ये आता आपण या 4 नंबरच्या भुयारामध्ये जाते. या ठिकाणापर्यंत जाता येतं. पुढं काय जास्त जाता येत नाही. हे पाहू शकतोय. या ठिकाणापर्यंत जाता येतं. पुढं पाणी आणि हे बरंच मोठे. वर पाहिलं तर बघा खूप मोठे पाण्याचं टाके. अप्रतिम भुयार आहे. निश्चित करा तो भुयारा. दत्ताभाऊंमुळे आम्हाला ही आलीत. धन्यवाद दत्ताभाऊ. खूपच खाऊन येऊन साधारण 1.5 तास लागला भुयारं पाण्यासाठी. वावरची आपण आत्ता ही जी भुयार आहेत 4 ही पाहिलीत आणि आता या ठिकाणी एक गुहा आहे ती आपण पाहू. जाण्यासाठी मार्ग असेल तर निश्चितच जाऊ, नसेल तर आपण खालून तरी दाखवू कमीत कमी. चला या. परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे आणि रस्तासुद्धा दिसेना आपल्याला कुठूनच. हे बघा असं भुयार दिसतंय आणि शेवटचा टप्पा आहे तो एकदमच असा अवघड आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा असं हे भुयार आहे ते सर्व आपण आता पाहिलं आहे. इथं आपण पाहिलं या भैरवनाथ मंदिराच्या या आवारामध्ये खूप इथं समाध्या पाहायला भेटत आहेत मोठ्या भरपूर प्रमाणात. हे बघा या ठिकाणापर्यंत गाडी येते आपली. या ठिकाणी आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं समाध्या पाहायला भेटत आहेत आध्यात्मिकांच्या. आपण आता गावात आलो आहे आणि या ठिकाणी जर मूर्ती पाहिली ही आपणाला आत्तापर्यंत म्हणजे फारच क्वचित किंवा आजपर्यंत न पाहिलेली अशी मूर्ती आहे. हे पाहू शकतो. बऱ्याच आपणाला प्राचीन अशा वास्तू पाहायला भेटत आहेत. जीर्णोद्धाराचं काम चालू आहे याचं. आपण आता देवीची मूर्ती पाहिली. या ठिकाणी एक अशी समाधी आहे. आपण पुन्हा एकदा आतील बाजूस जाऊन व्यवस्थित असं मूर्ती पाहू. देवीच्या आतमध्ये आल्यानंतर हे बघा गावामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये ही मूर्ती. तुंग किल्ल्यावरचं हे पुरातन मंदिर आहे आणि त्याच्यावरून बालेकिल्ला हे सर्व अवशेष आपणाला ते पाहायला भेटतात. आणि इथं भरपूर पुरातन अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला. एक शिल्प आहे प्रतिमा गोले आणि बघा पुरातन मस्त. त्या ठिकाणी गडावर जाताना आपल्याला असे दगडी दोन्ही पाहायला भेटते आणि याची रचना पाहिली तर पाणी जाण्याची सोय केलेली सुद्धा पाहायला भेटते. दगडी